हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी। उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दिल्लीला रवाना। फडणवीस भाजपच्या वरिष्ठ नेत्यांची दिल्लीमध्ये भेट घेण्याची शक्यता। अजित पवार गट विधानसभेसाठी 288 जागांचा सर्वे करणार। 2019ला मिळालेल्या 54 जागांवरही दादा गटाचा दावा, तर जागांमध्ये मलिकांचा देखील समावेश असेल, प्रफुल्ल पटेल यांची माहिती। माझ्यासोबतचे आमदार माघारी गेले तरी चालतील, आम्ही नव्या लोकांना संधी देऊ, माझ्याकडे अनेक नवे चेहरे, अजित पवार यांचं मोठं वक्तव्य। अहमदनगरमधून लंके महायुतीमधून लढण्यास इच्छुक होते, मात्र भाजपनं नगर आणि माढ्याची जागा सोडली नाही। अनौपचारिक गप्पांमध्ये अजितदादांची नाराजी। पालकमंत्री विखे पाटील यांनी आमदार निलेश लंके यांना खूप त्रास दिला, म्हणूनच लंके महाविकास आघाडीसोबत गेले। अनौपचारिक गप्पांमध्ये अजित पवारांचा दावा। भुजबळांनी अचानक घेतली शरद पवारांची भेट। मराठा ओबीसी वादामध्ये पवारांनी पुढाकार घेण्याचं भुजबळांचं आवाहन। भेटी आडून भुजबळांच्या नाराजीच्या चर्चांना देखील बळ, अजितदादांचा बोलण्यास नकार। भुजबळ पवार भेटीची प्रफुल्ल पटेल वगळता अजित पवारांच्या पक्षात कुणालाही खबर नव्हती। भेटी आडून भुजबळांच्या नाराजीच्या चर्चांनाही बळ, अजितदादांचा मात्र बोलण्यास नकार। महायुतीमध्ये छगन भुजबळांची हेळसांड होते हे नाकारता येत नाही। शरद पवार आणि भुजबळांच्या भेटीवर सुप्रिया सुळे यांचं वक्तव्य। परतीचे प्रयत्न केले तर भुजबळांना परत घेणार नाही। एकीकडे बारामतीला टीका करायची आणि नंतर पवारांना भेटून मार्गदर्शन करा असं सांगायचं, भुजबळांची दुटप्पी भूमिका। अनिल देशमुखांची टीका। उद्धव ठाकरेंसोबत विश्वासघात झालाय, विश्वासघात करणारे हिंदू होऊ शकत नाहीत। ठाकरे पुन्हा मुख्यमंत्री होऊ नाही तोपर्यंत दुःख जाणार नाही। ठाकरेंच्या भेटीनंतर शंकराचार्य स्वामींची प्रतिक्रिया। अखेर कोकण रेल्वे 27 तासांनंतर सुरू। मांडवी एक्सप्रेस रवाना। दिवाण खवटीमधील रेल्वे रुळावर दरड कोसळल्यानं वाहतूक सेवा कालपासून होती ठप्प। चिपळूणला रेड अलर्ट तर नांदेडला येलो अलर्ट। वादळी वारं वाहण्याची शक्यता, तर नगरसह बीड, सांगली, जालना, रत्नागिरी आणि संभाजीनगरमध्ये मुसळधार पाऊस सुरू। शेतकऱ्यांना पीक विमा भरण्यासाठी 31 जुलैपर्यंत मुदतवाढ। कृषीमंत्री धनंजय मुंडेंची माहिती। उर्वरित पात्र असलेल्या शेतकरी बांधवांनी पीक विमा भरून घेण्याचं आवाहन। हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी।